हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार, 3 गोळ्या झाडल्या। मलिकांवर नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नागपुरात नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्या। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांचं डोकं तपासावं लागेल। 4 जून नंतर राऊतांचा थोबाड फुटणार। सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावरील दाव्यावर भाजप नेत्यांचा हल्लाबोल। राऊतांच्या दाव्यामुळे मवियामध्ये गडकरींविरोधात लढलेले काँग्रेसचे विकास ठाकरेही आक्रमक। राऊतांनी वायफळ बोलू नये, गडकरींचं आणि त्यांचं काय प्रेम आहे मला माहिती आहे, विकास ठाकरेंचा टोला। शिंदेंनी निवडणुकीसाठी 25 ते 30 कोटी रुपये वाटले। अजितदादांचा एकही उमेदवार निवडून न येण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप। तर 4 जून नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, शिंदेंचं प्रत्युत्तर। अँब्युलन्स घोटाळ्यासह अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आरोप। शिंदेंनी लवकरात लवकर तानाजी सावंतांची हकालपट्टी करावी। पवार गटाचा तानाजी सावंतांवर निशाणा। मुरबाडमधील गावपाड्यांवर भीषण पाणी टंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट, खड्ड्यामधील पाणी पिण्यासाठी आणण्याची वेळ। लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, तर यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका। झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते बंद। वादळामुळे 3 पत्रा उडाल्यानं एकाचा हात कापला, तर दोघे गंभीर जखमी। राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। अकोला, यवतमाळ, बुलढाण्यासह लातूर, बीड, जळगाव, सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी। अनेक भागांमध्ये मोठं नुकसान। दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, फ्लॉवरच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ। इतर फळभाज्यांचे दर स्थिर, व्यापाऱ्यांची माहिती। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस, तर अकोल्यामध्ये 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। कोलकाता नाईट रायडर्सनं तिसऱ्यांदा कोरलं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव। सनरायझर्स हैदराबादला धूळ सारत कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव। हैदराबादचा 8 गडी राखून उडवला धुवा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।